सोसायटी पुनर्विकासानंतरचा अंतिम टप्पा इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट ॲग्रीमेंट. नवीन घराचा कायदेशीर हक्क निश्चित करणारा दस्तऐवज हा आपल्याला आता माहिती करून घ्यायचा आहे. सोसायटी पुनर्विकास रिडेव्हलपमेंट हा एक गुंतागुंतीचा पण एक आवश्यक टप्पा आहे. या प्रक्रियेत एक सर्वात महत्त्वाचा अंतिम कायदेशीर टप्पा म्हणजेच इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट ॲग्रीमेंट. हा दस्तऐवज म्हणजे सभासदांच्या नव्या घरावरील कायदेशीर हक्काचा अधिकृत पुरावा आहे. पुनर्विकास पूर्ण झाल्यावर प्रत्येक सभासदाला सोसायटी व डेव्हलपर यांच्यात झालेल्या या करारामध्ये किंवा त्याद्वारे नवीन फ्लॅट अधिकृतपणे दिला जातो. तर इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट ॲग्रीमेंट म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट ॲग्रीमेंट म्हणजे IAA म्हणजे असा एक करार आहे की जो सोसायटी डेव्हलपर आणि संबंधित सदस्य यांच्या दरम्यान केला जातो. यामध्ये प्रत्येक सदस्याला नव्या इमारतीमध्ये कुठला फ्लॅट मिळणार आहे, त्याचा क्रमांक, मजला, एरिया आणि त्या फ्लॅटशी संबंधित हक्क आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केल्या जातात. आता हा करार म्हणजे परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन ॲग्रीमेंट म्हणजे PAAAचा एक पुढील टप्पा आहे. यामध्ये डेव्हलपरची जबाबदारी आणि पुनर्विकासाचे ज्या अटी आहेत त्या नमूद केल्या जातात. तर IAA मध्ये सदस्याच्या नव्या घरावरचा मालकी हक्क जो आहे म्हणजेच ओनरशिप राईट हा कायदेशीररित्या दिला जातो. आता हा करार केव्हा केला जातो? हा करार पुनर्विकासाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट, आपण त्याला OC म्हणतो, मिळाल्यावर आणि फ्लॅटचे प्रत्यक्ष ताबा पजेशन देण्याआधीच केला जातो. याच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे पुनर्विकास सुरू होण्यापूर्वी सोसायटी आणि डेव्हलपर यांच्यात डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जे असतात ते केले जाते. दुसरं म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर म्हणजेच OC कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे ते मिळाल्यानंतर प्रत्येक सभासदासाठी इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट ॲग्रीमेंट तयार केलं जातं. या टप्प्यावर सभासदाला नवीन फ्लॅटचे अधिकृत हक्कपत्र म्हणजेच लीगल ओनरशिप डॉक्युमेंट मिळते. आता इथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जुन्या फ्लॅटच्या बदल्यात मिळणाऱ्या समान क्षेत्रफळावर म्हणजे इक्विव्हॅलंट जो एरिया आहे त्यावर सदस्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही आहे, फक्त नाममात्र शुल्क भरावे लागेल. तसेच या मोफत मिळणाऱ्या ज्या क्षेत्र आहे त्यावर GST लागू होत नाही. केवळ अतिरिक्त क्षेत्रफळ विकत घेतले असेल तर त्यावर स्टॅम्प ड्युटी व GST सारखा म्हणजे कर भरावा लागणार आहे. हा जो करार आहे हा कायदेशीरदृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा आहे हे आपण आता पाहूयात. फ्लॅटच्या मालकीचा अधिकृत पुरावा म्हणजे हा करार सदस्याला त्याच्या नव्या घरावर कायदेशीर हक्क उपलब्ध करून देतो. सोसायटी नोंदणीसाठी आवश्यक काही गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोलूयात. नवीन सोसायटी स्थापन करताना किंवा पुनर्नोंदणी करताना प्रत्येक सदस्याचा हा दस्तऐवज आवश्यक असतो. बँक लोन व हक्क हस्तांतरणासाठी आवश्यक काही गोष्टी म्हणजे फ्लॅटवर लोन घेणे, विक्री, गहाण ठेवणे, वारसांना हस्तांतर करणे एक्सेट्रा 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 यासाठी हा दस्तऐवज आधारच ठरलेला आहे. वाद टाळण्यासाठी मदत मिळते म्हणजे पुढील काळात फ्लॅट क्रमांक, क्षेत्रफळ, हक्क यावर जे काही वाद निर्माण होणार आहेत ते टाळण्यासाठी हा दस्तऐवज पुरावा म्हणून वापरता येणार आहे. हा करार रजिस्ट्रेशन करणं तितकंच गरजेचं आहे. जर ते केलं नाही तर तो न्यायालयात पुरावा म्हणून आपण ग्राह्य धरू शकत नाही. हा करार त्या मूळ सभासदाच्या नावाने केला जातो ज्याच्या नावावर जुना फ्लॅट होता. जर तो सदस्य मृत असेल तर त्याच्या कायदेशीर वारसांना म्हणजेच लिगल हेअर्सला त्यांच्या नावावरती हा करार आपल्याला करता येतो. त्यासाठी वारसा प्रमाणपत्र म्हणजे हेअरशिप सर्टिफिकेट किंवा नॉमिनेशन सादर करणं आवश्यक असतं. आता ह्यातून आपल्याला एक निष्कर्ष काढता येतो ते म्हणजे इंडिव्हिज्युअल जी अलॉटमेंट आहे, अलॉटमेंट ॲग्रीमेंट जो आहे हा सोसायटी पुनर्विकास प्रक्रियेचा एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा निर्णायक टप्पा आहे. या कराराद्वारे प्रत्येक सभासदाला त्याच्या नव्या घराचा हक्क मिळतो आणि पुनर्विकास प्रक्रियेचा शेवट औपचारिकरित्या पूर्ण करता येतो. म्हणूनच या कराराच्या प्रत्येक शब्दाला कायदेशीर वजन असतं. तो पारदर्शक, अचूक किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार केला जाणं अत्यंत आवश्यक आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्विकासाची प्रक्रिया ही केवळ इमारत बांधण्याचीच नाही आहे तर विश्वास, पारदर्शकता आणि कायदेशीर खात्यांची नव्याने केलेली उभारणी आहे. यामध्ये इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट ॲग्रीमेंट हा दस्तऐवज सदस्य जे आहेत आणि डेव्हलपर जे आहेत यांच्यातील त्या विश्वासाचा एक ठोस पुरावा असतो. हा करार केवळ फ्लॅटचा ताबा देत नाही आहे तर त्या सभासदाच्या आयुष्यातील सुरक्षिततेचा आणि हक्काचा एक पाया मजबूत करतो. म्हणूनच प्रत्येक सोसायटीने आणि सभासदाने हा करार सहजतेने, तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि पूर्ण पारदर्शकतेने करून घेणं फार गरजेचं आहे. कारण हा दस्तऐवज केवळ
कायदेशीर आवश्यकता नाही आहे, तर तुमच्या नव्या घराच्या हक्काची शिक्कामोर्तब करणारी एक प्रकारची ही एक ओळख आहे. धन्यवाद.